राजक्षमा आणि राजबंदीवानातील शेकडो बंदींची मुक्तता. कारामंडळ गेले. आमच्याशी झालेल्या चर्चेचा आणि आमच्या आवेदनाचा त्या सभासदांवर पुष्कळ परिणाम झाला ह्यात शंका नाही. यातही शंका नाही की त्या सर्व चर्चेत जर सुधारणा यशस्वी होत गेल्या तर क्रांतिकारक शांतिमय मार्गाचा अवलंब करतील असा जो आमचा रोग दिसला, त्यातील आमच्या जर तरचा राग आणि संशय येऊन आमची सुटका करण्याचा अनुरोध कारामंडळाने हिंदुस्थान सरकारास केला नाही. तथापि हजारो बंदिवानांच्या कल्याणासाठी हातून शक्य ते आपण केले आणि तेही सरकारास न सोडण्यास कोणतेही न्याय वा समंजस कारण न देता या जाणीवेने आम्हास आत्मप्रसन्नतेचे सुख अनुभवता आले. तिकडे कारामंडळ येण्याच्या आणि जाण्याच्या या गडबडीनेच आगेमागे हिंदुस्थानात राजबंदींच्या प्रश्नास एकदम राष्ट्रीय स्वरूप देणारी एक घटना घडली होती आणि ती म्हणजे राजबंदींची मुक्तता करण्यासाठी मुंबईच्या राष्ट्रीय संघाने नॅशनल युनियनने धाडलेले 70,000 सह्यांचे आवेदन. हे होय. असे एक थोरले आवेदन सरकारास धाडून या विषयासंबंधी लोकमत किती तीव्र संवेदना अनुभवित आहे हे सरकारच्या निदर्शनास आणावे म्हणून आम्ही किती वर्ष इच्छित होतो हे मागील प्रकरणांवरून आणि उद्घृत पत्रांवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील आमच्या देशबंधूंच्या सतत खटपटीने ती आमची इच्छा एकदाची फलद्रूप झाली. सरकार नेहमी म्हणत असे, क्रांतिकारकांच्या विषयी सर्वसामान्य लोक अत्यंत उदासीन असून त्या समाजाची सहानुभूती नाही. इतकेच नव्हे तर त्या सामान्य जनता दुष्ट आणि स्वार्थी अशा पापी अपराध्यांहून वेगळे समजत नाही. या आक्षेपास उत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय हितार्थ झटणाऱ्या आणि झुंजलेल्या देशभक्तांच्या त्यांचे मार्ग चुकीचे वाटत असले किंवा नसले तरी त्यांच्या राष्ट्रीय विरोचित बाण्याची आणि देशसेवेची कृतज्ञ स्मृती आपण बाळगतो हे उघड प्रगट करण्याचे धैर्य दाखवल्याने राष्ट्रीय मनावर जो एक उच्च नैतिक परिणाम होतो तो करवण्यासाठी अशा राष्ट्रीय आवेदनाची फार आवश्यकता होती असे आम्हास वाटत होते. आमच्या बंधूंच्या भेटीच्या वेळीही आम्ही त्यास हे कळवले होते. त्यांच्या आणि मुंबईच्या राष्ट्रीय संघांच्या अव्याहत चळवळीने त्या आवेदनपत्रावर सह्या करण्यासाठी लोकांनी जो उत्साह दाखवला, स्टेशनवर, मार्गावर, नाटकगृहात, खेड्यापाड्यातून अनेक स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने जी मेहनत केली, मुंबईसारख्या मोठ्या नगरापासून तो भगूरसारख्या गावांपर्यंत कुलीन स्त्रियांनी देखील प्रासिद्धिके वाटून आणि सह्या घेत हिंडून आमच्याविषयी जी भावना प्रगट केली आणि महाराष्ट्राप्रमाणेच वेळ होता तितक्यात शक्य तितकी सहानुभूती इतर प्रांतातूनही ज्या प्रमाणाने प्रदर्शवली गेली, त्यामुळे हे एका 15 दिवसांच्या आत 60-70 हजार सह्या केलेले आवेदनपत्र म्हणजे हिंदुस्थानच्या राजबंदींच्या इतिहासातील एक स्मरणीय घटना झाली होती. इतकेच नव्हे तर ते हिंदुस्थानातील राष्ट्रीय भाव आणि ते व्यक्त करणारे धाडस ही कशी वृद्धिंगत होत चालले आहे याचेही सबळ निदर्शक होते. कारण एका वेळी क्रांतिकारकांचे नाव काढण्यास लोक चळचळ कापत आणि मोठमोठी राष्ट्रीय माणसे आणि वर्तमानपत्रे त्यांच्या नावांचा राजश्री, बिजश्री इत्यादी उपपदासह उल्लेख न करता नुसत्या एखाद्या अधम पतिताच्या नावाप्रमाणे एकेरी उल्लेख करीत. या आवेदनपत्रात हिंदुस्थानातील सर्व राजबंदीवानांची आणि आमच्यावर सरकारचा विशेष रोष दिसून आल्यामुळे विशेषतः आणि त्यासहज आम्ही उभयता बंधूंची मुक्तता त्वरित करावी म्हणून मागणी केली होती. वेळ फार थोडा होता म्हणून सह्या मुख्यतः महाराष्ट्रातूनच घेतल्या गेल्या. पर्याप्त समय असता तर सर्व प्रांतांनीही तशाच हजारो सह्या धाडल्या असत्या. थोडा वेळ होता तरीही प्रत्येक प्रांतातील ठळक प्रमाणात सह्या आलेल्याच होत्या. ह्या आवेदनपत्रातील वर निर्दिष्ट केलेला आमचा हेतू पूर्ण झाल्याने आम्हा राजबंदीस अंदमानात काय वाटले हे 1920च्या आम्ही अंदमानमधून धाडलेल्या तत्कालीन पत्रातील खालील उत्तरावरून व्यक्त होईल. आभार आहेत.
ज्या आमच्या पुढाऱ्यांनी आणि देशबंधूंनी आणि विशेषतः ज्या राष्ट्रीय संघाने हिंदी राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेसाठी हे आवेदनपत्र धाडण्याचे काम अंगावर घेऊन सह्या करून आणि हे पार्लमेंटपर्यंत धाडून देण्यात परिश्रम केलेल्या सर्वांचे आभार आहेत. हे इतक्या थोड्या अवधीत 75,000 वर सह्या झालेले आवेदनपत्र सरकारवर महत्त्वाचा, मग तो अप्रदर्शित का असेना, पण परिणाम केल्यावाचून राहणार नाही. न्यूनतः इतके तरी झालेच की त्यायोगे राजबंदींची नैतिक प्रतिष्ठा समाजात वाढली आणि राजबंदींसहज आणि त्यायोगेच ज्या कार्याकरिता ते झुंजले आणि पडले त्या कार्याचीही आता मात्र आमची मुक्तता जर ती झालीच तर स्वीकारण्यासारखी झाली खरी. कारण आता लोकांनी आम्हास परत बोलवण्याची आपली उत्कंठा व्यक्त केली. या आमच्या देशबंधूंच्या सहानुभूतीविषयी आम्हास किती आनंद आणि कृतज्ञता वाटते ते पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. आमची आम्हास योग्य वाटते त्याहून त्यांनी आमची अधिक संभावना केली यात शंका नाही. थोडेच दिवसात सरकारने राजबंदीस राजक्षमेनुसार सोडण्याचा संकल्प प्रसिद्ध केला. राजबंदींच्या या सुटकेचे श्रेय पूर्वीपासून चालत आलेल्या चळवळीस होते. त्याचप्रमाणे वरील भव्य सार्वजनिक आवेदनासही होते ह्यात शंका नाही. एक दिवस कारागारातील काम आटपून बंद होण्याचे आधी आम्ही इतर बंदिवानांच्या सह जो उभे आहोत तो राजबंदीतील आमचा एक शीख मित्र धावत आमच्याकडे आला आणि मोठ्याने टाळी वाजवून म्हणाला, बाबूजी मुक्तता, राजबंदी सोडण्याची आज्ञा आली आहे. तुम्ही सुटलेत, बाबूजी सुटलेत. मुक्तता, त्या शब्दाचा संभव ऐकताच जो कोण आनंद होतो तो जन्मठेपीवरच्या किंवा फाशींची कोठडीतील बंदींच्या अंतःकरणासच विचारावा. त्या चाळीतील सर्व राजबंदी चमकून एकत्र झाले आणि सुटका म्हणून एकमेकास सांगू लागले. परंतु मुक्तता हा शब्द आम्ही इतके वेळा ऐकला होता आणि इतके वेळा फसलो होतो की आमच्या निष्ठुर मनास त्यांच्या आनंदास फार वेळ पाहवले नाही. 1911व्या वर्षीच एक राजबंदी असाच धावत येऊन राज्यारोहणोत्सवार्थ आम्हास सोडले म्हणून सांगत होता नाही का, आणि मंडळींनी अंथरुणे देखील बांधून जाण्याची सिद्धता केली होती. त्यास आज 8-9 वर्ष लोटली. आम्ही अजून त्याच कारागारात होतो. इतर राजबंदी कित्येक आले आणि कित्येक गेले. एतदर्थ आम्ही आमच्या मित्रास खोचून विचारले, बातमीचा आधार दाखीव भाषा काय, उगम कुठून, तार आली की काय. त्या दिवसात आम्हास बाहेरून बातम्या मिळण्याची व्यवस्था इतकी फक्कड लागत आलेली होती की प्रत्यहींच्या तारा जशा अधिकाऱ्यांच्या हातात अंदमानांच्या छापखान्यात छापून पडत तशीच त्यांची एक प्रत 7 समुद्र पहारे, भिंती, कुलपे, चुगल्या, हातकड्या, निर्बंध ओलांडून आम्हा राजबंदींच्या हाती पडे. तशीच त्या दिवशीच्या तारेची प्रत आम्हास धाडण्यात आलेली मित्राच्या हाती आम्हास देण्यासाठी कोणा वॉर्डराने गुपचूप दिलेली होती. ती त्याने आम्ही खोचून विचारताच हसत आमच्या हाती टाकली आणि अभी तो हुआ, आता तर विश्वास पटला म्हणून विजयानंदाने आम्हास हलवू लागला. आम्ही तार वाचली. राजबंदी सुटणार नाही. पण आम्ही ते वाक्य आमच्या मित्रास दाखवून म्हटले, हे पहा, सो फार इट इज कम्पॅटिबल विथ पब्लिक सेफ्टी. अर्थात सार्वजनिक शांततेला अनुकूल वाटेल तितकाच त्या राजक्षमेचा उपयोग करणे म्हणजे बहुधा आम्हा उभयता बंधूस आणि इतर पुष्कळ तिखट स्वभावी देशभक्तास न सोडणे. ही शंका आम्ही प्रदर्शित केली तरी ते आनंदात विरस सहन न होण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे तीच खरी मानितात. सर्वजण मुक्ततेची सकाळ संध्याकाळ वाट पाहत उभे. आम्ही नेहमीप्रमाणे बजावून वारंवार सांगत राहिलो, पुष्कळ राजबंदी सुटतील हे नक्की, आणि ती आनंदाचीच आणि आपल्या आंशिक विजयाचीच गोष्ट आहे. पण सर्व सुटणार नाहीत असा संभव अधिक म्हणून अवलंबन करू नका. नाहीतर निराशेची तीव्रता अधिक दुस्सह होईल. ह्या इथे अंदमानात आपण सहज झुरत पण शक्य ते राष्ट्रकार्य करीत मरणे आहे हे ध्यानात धरा, एवढीच निश्चिती. बाकी सर्व संभव शक्यता मात्र. तसेच झाले.
त्यावेळी आमच्याबरोबर असलेल्या त्या राजक्षमेने आम्ही तर सुटलो नाहीच, पण त्या बऱ्याच वर्षांनी आमच्या मागाहून आलेल्या राजबंदीतही अनेक देशभक्त सुटले नाहीत. कित्येक तर अजूनही हिंदुस्थानातील निरनिराळ्या कारागारातून बंद आहेत. ईश्वर त्यांची मुक्तता कधी करील ती खरी. जे सुदैवाने तात्काळ सुटले त्यास प्रथमतः पंजाब आणि गुजरात येथील सैनिक शासनान्वये दंडित झालेल्या लोकातील पुष्कळ लोक होते. त्यातील कित्येकास 15, 20, 25 वर्षापर्यंत शिक्षा होत्या. परंतु कारागारात पाऊल टाकल्यापासून 1.5-2 वर्षातच त्यांची सुटका झाली. अगदी दंगे वगैरे खटल्यात दंडित न होता निर्भीड राज्यक्रांतींच्या कटासाठी दंडित झालेल्यात राजक्षमेच्या प्रसिद्धीचा पहिला लाभ माणिकतोळ्यातील राजबंदीस आणि पंजाबच्या आणि काशीच्या खटल्यातील कित्येक क्रांतिकारक जन्मठेपीस मिळून तेही सुटले. त्यांची सुटका झाली तो दिवस किती आनंदाचा होता. परंतु त्या आनंदातही निगूढ असलेली दुःखाची पृष्ठभूमी मी पाहत होतो आणि माझ्या विश्वासू स्नेहांना आणि सहकष्टभोग्यांना दाखवित होतो की जोवर ते महान ध्येय की ज्यांचे प्राप्त्यर्थ हे एक उपयुद्ध लढले गेले ते जोवर साध्य झाले नाही तोवर ही आजची सुटका आनंदाची अस्थायी क्षणिक आहे. आज सुटले म्हणून आनंद, पण पुन्हा शतवीर शतसमरी झुंजत पडायचे आहेतच. दुसरी एक तत्रस्थ महत्त्वाची गोष्टही मी विशेष उल्लेखाने दाखवली ती ही की या सुटकेत जरी काही सरकारच्या तंत्राने कारागारात चालत आलेले लोक होते तरी काही सर्व संपातून पुढाकार घेतलेले आणि आग खाऊ म्हणून गाजलेले कडवे राजबंदीही होते. त्यातील एकाने उभी चाळ दणदणून देत गदरपत्रातील गाणी उघड उघड बंदिवानांच्या थव्यात जी म्हणून दाखवावीत त्यातील आखा खोलो हिंदी लोगो राष्ट्र गरकता जाता है ह्या ध्रुवपदाचा ध्वनी आम्हास अजून ऐकू येत आहे. त्यांची सुटकाही झाली. यावरून माझे जे सांगणे असे की राजबंदींच्या सुटकेचा प्रश्न हा मुख्यत्वे करून अंदमानातील त्यांच्या कारागारीय वर्तनापेक्षा हिंदुस्थानातील राजकीय क्षेत्रात त्यांचे असलेले स्थान आणि संभाव्य वाटणारे धोरण आणि वर्तन यावरच अवलंबून असणार. हे मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा सांगे की नाहीतर कारागारात मानापमान गिळीत मेल्यासारखे चूप पडून राहा आणि सार्वजनिक संघटित चळवळ सोडून सरकारच्या होस निदान वर पांगी तरी हो ठोकून द्या असे सांगणाऱ्यांची आणि वागणाऱ्यांची सुटका झाली हीच गोष्ट प्रामुख्याने ध्यानात असती तर झुंजार पक्षातील कित्येक राजबंदींवर आणि पुष्कळ साध्या पण देशहितैषी बंदींवर नैतिकदृष्ट्या घातक परिणाम होऊन आमच्या सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेणारी भित्री प्रवृत्ती उत्पन्न होती. ही कारागारीय तात्कालिक गोष्ट सोडून दिली तर त्या सुटलेल्या लोकात हिंदी राज्यक्रांतीच्या पहिल्या क्रूर आघातास ज्यांनी आमच्या बंधूंप्रमाणेच आपल्या मस्तकावर झेलून घेतले आणि जे दुःख आणि कष्टात आमचे जवळजवळ 10 वर्ष सहकष्टभागी झाले होते त्यास आमच्या बंगाली बांधवास त्या कारागाराच्या कठोर द्रष्टेतून जिवंत सुटताना पाहून आम्हास अत्यंत आनंद झाला आणि आम्ही त्याचे समक्ष भेटून यथोचित अभिनंदन केले. त्यातील जे जन्मठेपीवर येऊन 5-4 वर्षातच सुटून चालले होते त्यामध्येही आमचे निकट परिचयाचे विश्वासाचे आणि जाज्वल्य देशाभिमानाचे अनेक लोक होते. ही आपली शीख इत्यादी राजबंदीवानांची टोळी सुटली न सुटली तो त्यांनी एक स्वराने राष्ट्रीय क्रांतीची गाणी म्हणत समुद्रात जावयाचा मार्ग दणाणून सोडला. अर्थातच चीफ कमिशनरने यांच्याविषयी प्रतिवृत्तात्मक हे मत प्रदर्शित केले म्हणून सांगतात की हे शैतानी लोक अंदमानात जन्मठेपीवर पुन्हा परत आल्यावाचून राहणार नाहीत. ते संभवनीयच होते. ह्या राजबंदींकडून करारपत्रावर सही करून घेतली जाई की मी यावर पुन्हा कधीही किंवा अमुक वर्ष राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन. राजक्षमा आल्याची तार जी मागे उल्लेखलेली आहे ती
आल्यानंतर राजबंदीत कडाक्याचा वादविवाद चालला होता की अशी अट आल्यास ती मानावी की नाही. मी तशी अट फार काय मागच्या गोष्टी सांगणाऱ्या राष्ट्रद्रोही विश्वासघातात सोडून इतर वाटेल ती भविष्यकालीन आणि राष्ट्रीय हितानुकूल अट मानावी म्हणून सगळ्यात सांगत राहिलो. अशा प्रसंगात तशी अट लिहून देणे हेच राष्ट्रीय हितास एकंदरीत अनुकूल होते की हे मी शिवाजी, जयसिंग शिवाजी, अफजूल, चमकोर नंतरच्या पलायनातील श्री गुरु गोविंद आणि स्वतः श्रीकृष्ण यांच्या आणि अन्याय उदाहरणांनी सर्वांच्या मनावर ठसवीत होतो. जे मानधन हट्टी होते त्याच अर्थातच सकृत दर्शनी हे पटेना. इतके हाल सोसूनही ज्यांचा बाणा तिळमात्र नरम झाला नव्हता असे ते वीर माझा विरोध करताना पाहून मला आपल्या देशाच्या भविष्यकालाविषयी अधिकच आशा वाटू लागे. परंतु अंती त्यास तसेच करणे योग्य आहे हे राजनीतीचे धोरण मी पटवू शकलो आणि राजबंदींच्या सुटकेचे वेळी सर्वांनी त्या करारपत्रावर डोळे मिटून सह्या करून कारागाराचे कुलूप एकदाचे तोडले. त्यांच्या मागून टोळ्या टोळ्यांनी अनेक राजबंदी सुटले. श्रीयुत भाई परमानंदांच्या सुटकेने तर सर्वांसच अत्यंत आनंद झाला, कारण यद्यपि त्यांना कारागारात येऊन 5 वर्ष झाली नव्हती तरी तेथील जीवनाचा आणि त्या मनुष्यपणास पारख्या झालेल्या दुष्ट वातावरणात श्वासोश्वास करीत राहण्याचा इतका वीट आला होता की त्यांनी आत्मार्पण करण्याचा निश्चय करून 1 महिन्यावर अन्नत्याग करून प्रायोपवेशन आरंभले होते. आम्ही त्यास अनेक प्रकारे त्या वृत्तीपासून परांगमुख करण्यास झटतच होतो. अंती राजक्षमेची बातमी येऊन त्यास त्यांची सुटका होण्याचा संभव दिसू लागला. तेव्हा त्यांनाही पुन्हा आशा वाटू लागली आणि त्यांनी अन्न ग्रहण करण्यास आरंभ केला. अन्नत्यागात त्यास नाकाने नळीतून बळेबळे दूध पाजण्यात येत असे. त्यांनी अन्न ग्रहण केल्यानंतर थोडेच दिवसात त्यांच्या सुटकेची आनंददायक बातमी आली. मोठ्या प्रेमाने आमची भेट घेऊन आणि आपली सुटण्याची वास्तविक पाळी मला जाणे किती संकोचास्पद वाटते असे म्हणत अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी आमचा निरोप घेतला. आपणास जाताना पाहून आम्हास आम्ही सुटलो नाही ह्याची आठवणही न होऊ देणारा उत्कृष्ट आनंद होत आहे असे म्हणत आम्हीही त्यांची प्रीतिपुरस्पर बिदागी केली. राजक्षमेत राजबंदीवान सुटणार हा संभव दिसताच त्या दिवसांपासून तो त्या सुटकेतील शेवटची टोळी सुटेपर्यंत आठवड्याच्या आणि प्रत्येकीच्या बैठकीतून आणि संकटातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यार्थ आता सार्वत्रिक कोणचा कार्यक्रम आखला पाहिजे याची आम्ही आणि आमचे साथीदार सर्वत्र चर्चा करीत होतो. त्या कारागारात येताना ते देशभक्त आणि स्वार्थत्यागी पुरुष होते, परंतु त्या 10-5 वर्षात ते प्रत्येक जण इतके शिकते, इतके सहन करते, इतके विचार करते झाले होते की त्यातील बहुतेकास अगदी यथार्थपणे नालंदा विहारातील आचार्य किंवा स्नातक ही पदवी शोभावी. ते आता सैनिकच नसून सेनानी व्हावयासही योग्य झाले होते, कारण त्यांची उर्मी तात्कालिक उत्तेजनापुरतीच टिकलेली नसून कठोर तपस्येची आणि दंडांची वर्षांची वर्ष तपून आणि खपूनही संयम बळाने तळपत होती. हे पाहून आम्हास फार आनंद वाटे. येथे आपण केलेल्या मेहनतीचे फळ त्यांच्याद्वारे स्वदेशास काहीतरी मिळेलच. आपले विचार आणि शक्ती ह्यांच्यातून स्वराष्ट्रात काहीतरी प्रसार पावतीलच, उपयोजल्या जातीलच असे पाहून कितीतरी आत्मप्रसन्नता वाटे. त्यात कित्येक असे होते की त्यांना आत्महत्येच्या गर्तेच्या काठांवरून आम्ही आपल्या हाताने धरून मागे खेचलेले होते. त्यांच्या सुटकेने त्यांच्या जीवनाचा राष्ट्रास आता उपयोग झालाच तर शेवटी, असे समाधान आम्हास वारंवार उपभोगता आले. राजबंदीवानांच्या टोळ्या सुटत सुटत अखेर अगदी गाळीव असे 30-1 लोक मागे उरले. त्यात आम्ही दोघे बंधू उरलो हे साहजिकच होते. पण इतर जणात काही राजबंदी असे होते की हिंदुस्थानातील क्रांतिकारक कृत्यांच्या किंवा अंदमानामधील कारावर्तनाच्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी त्यांच्याहून अधिक दृष्टशील आणि वाईट वर्तनाचे राजबंदी सुटले असतानाही ते का सुटू नयेत हे काही ध्यानात येणे शक्य नसे. यावरून सरसकट राजबंदीतील शेकडो लोकांस सोडण्याच्या धांदलीत प्रत्येक व्यक्तीची नीट छाननी न केली गेल्यामुळे
आणि बहुधा छाननी करण्यासारखे कोणतेही एक निश्चित माप न धरल्यामुळे पुष्कळ वेळा सुक्याबरोबर ओले जळले गेले. 10 वर्ष खटपट करता करता राजबंदींच्या सुटकेची जी ही महापर्वणी आली, तिथून आम्ही मात्र कोरडेचे कोरडे बाहेर पडलो. आमच्याबरोबर आलेले जन्मठेपी सुटले, आमच्या मागोमाग आलेले सुटले, आमच्या नंतर 7-8 वर्षांनी आलेले जन्मठेपी पण 1-2 वर्षात ती जन्मठेप भरून सुटले. पण आम्ही जसेचे तसे पडलेलो. एक दिवसाची देखील सूट मिळाली नाही. अर्थातच ह्या गोष्टीचा हिंदुस्थानातील लोकांवर थोडा बहुत परिणाम झाला वाचून राहिला नाही. जो सरकार आम्हास मागे मागे ढकली, तो स्मृती लोकहृदयाच्या दृष्टीच्या प्रमुखपणे पुढे पुढे उभी राही. वरिष्ठ विधिमंडळातून दिल्लीस अनेक प्रश्न लोकप्रतिनिधींनी विचारले. वृत्तपत्रातून सारखी मागणी चालली. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सावरकर बंधू आणि पंजाबचे बोगा रतन चौधरी यांना सरकारने सोडावे म्हणून ठराव करण्यात आला. शेवटी आमचेही भाग्य उघडले आणि आमचीही सुटका झाली. पण ती कुठून, कशातून? इतरांची अंदमानातून सुटका होऊन जेव्हा ते हिंदुस्थानात धाडण्यात आले, तेव्हा आम्हा चाळीतून सुटका होऊन कारागाराच्या अंगणात उतरू देण्यात आले. तेथून 10-5 आवेदने होता होता मोठ्या भीतीने लेख्यालयाच्या दाराशी येऊन देण्यात आले. तेथून कागद नेऊन कारागारातील खोलीत ते काय बंदींची नावे बिवे भरावयास सांगतील ती भरावी आणि पुन्हा त्या लेख्यालयाच्या दाराशी ते आणून द्यावे. दाराच्या आत पाय नाही टाकायचा. एकदा तर ते दारही बंद झाले. कारण आम्ही काही केले नाही. राजबंदीतील एक जण हिंदुस्थानात पत्र लिहिण्याचा प्रयत्न करीत असता ते एका वॉर्डराच्या हाती पकडले गेले. त्यात तेथील राजबंदींची इत्यादी माहिती वृत्तपत्रास लिहिलेली होती. झाले. वॉर्डर, लेखक इत्यादींना तर रीतसर शिक्षा झालीच, पण आम्हाला लेखालयाचे दार काही दिवस बंद झाले. हेच आम्हास फार नडे. जेव्हा कारागारात आमचा काही एक संबंध नसताही काहीही विशिष्ट प्रतिकूल घटना घडली की त्याचा परिणाम आम्हास भोगावयास लागावा. ह्या अन्यायाचे रडगाणे गाता गाता पुन्हा एकदा लेखालयाच्या दाराशी आम्ही पोचलो आणि शेवटी लेखालयात पाऊल टाकता आले, पण पाऊलच. यावेळेस आम्हास 10 वर्ष होत आली होती, 9 झालीच होती. म्हणून आवेदनपत्रे धाडण्याचा धडाका सुरू केला की ज्या अर्थी माझ्या बरोबरीच्या राजबंदींना कारागाराबाहेर फिरून येण्यास आणि एकाच तर राहण्यासही सोडण्यात आले होते, शेवटी ते मागे सांगितल्याप्रमाणे साप सुटून गेले त्याच्या आधीच. आणि ज्या अर्थी माझ्या मागून अनेक वर्षांनी आलेल्या राजबंदीसही कारखान्याच्या वरिष्ठांची कामे, छापखाना इत्यादी जागा देण्यात येऊन त्यासही बाहेर जाता येईल, त्या अर्थी मला आता तिकिटावर बाहेर जाऊन स्वतंत्रपणे वसण्याची परवानगी देण्यात यावी. शेकडो जन्मठेपींचे राजबंदी आणि साधे बंदी 4-5 किंवा 1-2 वर्षातही जन्मठेप संपवून सुटून हिंदुस्थानात गेले. मला 10 वर्षांनी निदान अंदमानात तरी तिकिटावर सोडावे, पण नाही. उत्तर आले, 10 वर्षाला पुष्कळ दिवस कमी आहेत. नियमाविरुद्धात ते आहे. मला प्रतिकूल ते निर्बंध अगदी घटिकापळे मोजून पाळण्यात येत, पण अनुकूल तेव्हा मात्र निर्बंधास निर्बंध उरत नसे. भेट 5 वर्षांनी व्हावी हा निर्बंध, पण मला 7-8 वर्षातही मिळाली नाही. पण तिकिटाच्या वेळी 10 वर्षाचा निर्बंध तंतोतंत पाळला पाहिजे. पण तो तंतोतंत तरी पाळण्यात आला का? छट, 10 वर्ष होऊन तिकिटाची वेळ येऊन गेल्यावरही आम्ही आपले कारागारातच. पण आता कारागारात जरी असलो तरी फोरमॅनच्या अधिकारावर होतो आणि सबंध 1 रुपया महिना पगार मिळू लागला होता. हे देखील आमच्यावर मोठी कृपा म्हणून. त्या सवलती देण्या इतकी आमची वर्णी ज्यांनी लावली त्या अधिकाऱ्यांचे व्यक्तिशः आम्ही आभारीच आहोत. काही हरकत नाही, झालो होतो फोरमॅनच, झालो. इतरांनी जेव्हा आम्हास विनोदाने म्हणावे, तुमच्या मागून आलेले अगदी अल्पशिक्षित बंदिवान देखील मोठमोठे बाबू होऊन अधिकार गाजवीत असता तुम्हास नुसते तेल गोदामचे व्यवस्थापकच नेमले ना काय हो,
काय हे? तेव्हा विनोदाने उत्तर द्यावे, अरे पण अधिकार कोणचा आहे? बाबू तर काय, पण प्रत्यक्ष बंदिवान, पर्यवेक्षक, कमिशनर हे देखील नुसते मॅन म्हणजे मनुष्य आहेत. पण आम्ही फोरमॅन. फोरमन म्हणजे मनुष्यांचा अग्रणी. सरकारने आमचे मूल्य अखेर ओळखले. व्हॉईसरॉयला जो मान नाही तो मान आम्हास दिला. फोरमॅन, नराग्रणी, आणखी काय पाहिजे? नराग्रणी पद प्राप्त होताच आम्हास तेल कोठाराच्या कारखान्यावर नेमण्यात आले. त्या कारागिरीय राज्यामध्ये सर्वांच्याच मताने तो तेल कोठाराचा प्रांत फार महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाई. कारण तेथे हजारो पौंड तेल असलेले शेकडो पिपे दर महिन्यात सिद्ध होत. अंदमानातील मुख्य उत्पन्न नारळांचे. ते सर्व नारळ फोडून बिडून त्या कुख्यात कोलूत जे तेल निघे ते सर्व या तेल कोठारात 2-3 मोठमोठ्या टाक्या भरून ठेवण्यात येई. अजस्त्र पिंपे त्या तेलाची मागणी येताच भरली जात आणि रंगून, कलकत्ता इत्यादी ठिकाणी हजारो रुपयांचे ते सामान धाडले जाई. हे त्या चिमुकल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र. हा त्या कारागिरीय राज्यातील महत्त्वाचा प्रमुख प्रांत. आता त्याचे आम्ही अधीप झालेलो होतो. इतरास मत्सर वाटावा असे ठिकाण, असे वैभव आमच्या ठायी आले होते. अर्थात तेथील ऐश्वर्याचे आणि सुखाचे वर्णनास एका स्वतंत्र व नवीन प्रकरणाचाच मान दिला पाहिजे.